नमस्कार, अवितास किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आहे मकर संक्रांती। मकर संक्रांतीला म्हणतात की तिळगुळ घ्या गोड गोड बोला। तुम्हाला सुद्धा मकर संक्रांतीची हार्दिक शुभेच्छा। तर आज मी बनवलेले आहे इकडे तिळाचे लाडू। म्हटलं की तुमच्या सोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर कर, म्हणजे यंदा हळदी कुंकवाला तुम्ही एकदम बिंदास काही टेन्शन न घेता तुम्ही घरी लाडू बनवू शकता। म्हणजे पाक झाला की नाही, पाकचं टेन्शन काहीच नाही इकडे। तर आपण सगळे इन्ग्रेडियंट इकडे मी सांगितलेले आहे, काय घेतले आणि कसे केले। तर आपण बघू याची कृती। तर इकडे मी घेतले कढाई, इकडे मी घेतले 1 वाटी तीळ, अनपॉलिश घेतले, तुम्ही पॉलिश सुद्धा इकडे वापरू शकता। तर मीडियम फ्लेम वरती मी हे मस्त पैकी रोस्ट करून घेणार आहे। तर असे मस्त क्रिस्पी सारखे मला ते फ्राय करून घ्यायचे आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही माझा हा व्हिडिओ बघून मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि तुम्ही हे ट्राय करा घरी। आणि तुमच्याकडे आणखी काही पद्धत असेल तर तुम्ही माझ्याकडे ते शेअर करू शकता। युजली आपण हे मकर संक्रांतीलाच बनवतो, तर तुम्ही नॉर्मली पण बनवून मुलांना टिफिनला देऊ शकता, कारण मुलं असे पूर्ण घातलेले तीळ लाडू खात नाही। तर इकडे माझे हे भाजून झालेले आहे, थंड करून घेतलेले आहे, आणि मी इकडे घेतले 1 वाटी गूळ। तर मी इकडे 2 मोठी अशा तीळ काढून घेते, नंतर सांगते मी कशासाठी ते। तर हे जे मी तीळ घेतलेले आहे भाजून, ते मी ॲड करणार आहे मिक्सरमध्ये। तर मी इकडे पाक नाही बनवत आहे, तर मी इकडे हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे, आणि ह्याच्यात मी घेणार गूळ। 1 वाटी गूळ घेतला आहे, तर प्रोपोर्शन पण एकदम सोपा आहे। तर मी आता हे पल्स मोडमध्ये, म्हणजे आपण नॉर्मली राईट साईडला बटन मूव करतो मिक्सरचा, तर इकडे मी लेफ्ट साईडला मूव करून स्लोली हे वाटून घेणार। तुम्ही बघू शकता इकडे वाटून घेतले आहे। तर असा हा मस्त मी दाणेदार कसा ह्याचा पावडर करून घेतलाय, एकदम बारीक पण नाही केलाय। तर नॉर्मली जसं आपण मिक्सर मूव करतो तसं नाही करायचं, नाहीतर ह्याचं पूर्ण वाटण म्हणजे पेस्ट होऊन जाईल। असं वळता येतात तसं आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तर ह्याच्यात मी ॲड करते 2 टेबलस्पून शेंगदाण्याची पूड, असं मी क्रश करून घेतले, आणि जे मी काढून ठेवले होते तीळ ते मी ह्याच्यात ॲड करते। तर ह्याच्याने मस्त असा ह्याला टेस्ट येतो। तर हे मिक्स करून घेते मी आता। एकदम सोपी पद्धत आहे, मुलांना हे आवडतात, मुलं खाऊ शकतात, तुम्ही हे टिफिनला पण त्यांना देऊ शकता। तर नॉर्मली जे आपण बनवते ते लाडू मुलांना आवडत नाही, स्वतः मी माझ्या मुलांचं सांगते, आणि मी जास्त मुलांना बघितलंय की तीळ वगैरे खायला आवडत नाही। तर ही पद्धत तुम्ही वापरा, किंवा बिगिनर्स असाल आणि लाडू घरी बनवायचं म्हणजे टेन्शन येत असाल तर तुम्ही हे नक्की करा। तर मी आता हे लाडू बांधून घेते। तर इकडे चटका लागायची काहीही काळजी करू नका। तर एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू असे वळून रेडी होतात, तुम्ही बघू शकता। मस्त अशी याला शाईन पण आली आहे। मी इकडे तूप पण यूज नाही केलाय। तर असं मी बांधून घेते पूर्ण लाडू। मैत्रिणींनो, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, मला कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा। तर ह्या हळदी कुंकवाला मस्त असे सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू तुम्ही घरी बनवू शकता। तर इकडे आहे रेडी। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।